नमस्कार मंडळी, नौपाडा वाचक कट्ट्यावर आज आपल्याकडे आले आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक ॲडव्होकेट रुपेश पवार. रुपेश पवार हे BA LLB असून पत्रकार आहेत. ते ठाणे वैभव जाहिरात प्रतिनिधी आहेत. तसंच स्तंभ लेखक असून शारदा प्रकाशनचे ते सहाय्यक म्हणून काम पाहतात. चित्रपट, शॉर्ट फिल्म, गीत, व्यावसायिक लेखन, TV मुलाखतकार, निवेदक आहेत. तसंच काव्य, संगीत, साहित्य यावर त्यांनी 13 पुस्तकं लिहिली आहेत. 500हून अधिक त्यांच्या काव्यरचना आहेत आणि 500हून अधिक ते स्तंभलेखन त्यांनी केलेलं आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले रुपेश पवार यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. तसंच रुपेश पवार यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. ठाणे महानगरपालिका ठाणे गुणीजन पुरस्कार, महाराष्ट्र दीप पुरस्कार, NGF ध्येयपूर्ती राष्ट्रीय पुरस्कार, कोकण विकास मंडळ साहित्य रत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ॲडव्होकेट रुपेश पवार यांना सन्मानित केलं आहे. चला तर मग आता आपण रुपेश पवार यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार रुपेश. नौपाडा वाचक कट्ट्यावर मी डॉक्टर अंजुषा पाटील तुमचं स्वागत करते. आणि त्यानंतर माझ्या बाबांनी किशननगरमध्ये एक शाळा काढली होती बाळविका मंदिर नावाची. तर त्यामुळे तिथे मला ॲडमिशन झालं. त्यामुळे आपण मुलांना जो प्रॉब्लेम होतो की शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाही, तुम्हाला तर माहिती असेल की आपल्याला लोकांना, तर ते मला तसा काही प्रॉब्लेम झाला नाही. तर त्यांना प्राध्यापक मंडळी मुद्दामून सांगतात की तू बस, म्हणजे प्रश्नांचे जे प्रश्न असतात उत्तर असतात देण्याचे वगैरे, तर ते तू व्यवस्थित करशील म्हणून मला नेहमी कार्यक्रमाला हे करायचे. आणि मी नॅक कमिटी जे कॉलेजमध्ये जी क्वालिटी कंट्रोल करते, तर त्या मिटिंगला सुद्धा मी हजर होतो. संपूर्ण भारतामधून ती व्यक्ती येतात आणि मग ते संपूर्ण कॉलेजचं इन्स्पेक्शन करतात, प्रश्न वगैरे विचारून वगैरे. त्यामध्ये सुद्धा मी आणि माझे बाबा, म्हणजे ते पालक होते, पालक म्हणून आदर्श पालक म्हणून त्यांना बोलवलं, आदर्श विद्यार्थी म्हणून मला बोलवलं होतं. आणि आजही संपूर्ण प्राध्यापक बोललेलो आहे. आजही तुम्हाला मी गेलो तो ओळखतो आणि अगदी आम्ही गप्पा मारतो. म्हणजे इतका चांगलं प्रेम मला जास्त नॉलेज दिलं. आणि त्याचबरोबर आमचे बांगवेश्वर पण त्याच कॉलेजमध्ये, त्यामुळे बाबूंसर हे माझ्या वडिलांचे मित्र, त्यांना आधीच खूप जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या कॉलेज. आणि मग घरातल्या लोकांचं तुम्हाला सहकार्य कसं मिळालं? घरातल्या लोकांचं सहकार्य खूप चांगलं होतं. आणि म्हणजे इतर वेळेला तुम्ही मदत केलीच मला, पण जेव्हा त्यांना कळलं की त्याची लिहितो आणि लिहिल्यानंतर काहीतरी आपण व्यक्त झालं पाहिजे, नुसतं कागदावर लिहून गरजेचं नसतं, ते व्यक्त पण केलं पाहिजे. कविता तुम्ही लिहित असाल तर कविता सादरीकरण केलं पाहिजे, तरच तुम्हाला लोक ओळखतात किंवा तुमची भावना आहे ती लोकांपर्यंत पोहोचते, कागदावरून वाचून होत नाही. पण माझ्या बाबांनी मला पहिल्यांदा काय केलं की आमच्या शाळेनं आमच्या किशननगरमध्ये मुलगी शाळा आहे, तिकडे कोणीतरी स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये मला सांगितलं तू उतर. आता बोललो मला तर काय वाचन एवढं करता येत नाही, कारण कसं की माझ्या डोळ्यांना प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे. आणि तेव्हा ऑपरेशन झालं होतं माझ्या डोळ्याचं, पण तरी पण मला टेन्शन होतं की कसं काय आता करायचं. आणि मग मी तिथे प्रगती झालो, मला सेकंड प्राईज मिळालं. आणि माझे एक अशीच मी कविता बोललो होतो तिकडे, म्हणजे स्पर्धा बाहेरची कविता, तर ती अवितीची संध्याकाळ होती. तर ती लोकांना खूप आवडली, म्हणजे त्या मंडळींना. आणि त्या परीक्षकांनी खूप मला कौतुक केलं त्याचं. असं सगळं सुरू झालं आणि झालं. आणि अंतरंगाला 3 प्रस्तावना महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये कैलासवासी पाचकर गुरुजींची आहे, कारण की त्यांनी पत्रामध्ये लिहिलं होतं, ते पत्र मी म्हणजे कवितेबद्दल लिहिलं होतं. त्यांनी 14 का 15 कवितांबद्दल लिहिलं होतं. तर तेच मी वापरलं नंतर तिथे गेल्यानंतर. आणि त्यानंतर आपले अशोक बांगवे सर, त्यांची पण एक प्रस्तावना त्याच्यामध्ये, त्यांनी तर खूप चांगली प्रस्तावना दिली. त्यानंतर अशोक चिटणीस सरांनी सुद्धा चांगली एक प्रस्तावना दिली. आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळाले. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही सांगितलं की ठाणे वैभवचे संपादक,
आणि त्यावेळेला मी नुकतंच पेपरमध्ये लिखाण सुरू केलं होतं आणि सरांना बोललो की तुम्ही कार्यक्रमाला याल का, तर ते अगदी प्रेमाने आले. आणि दुसऱ्या दिवशी पेपरची म्हणजे रविवार होता मला वाटतं, आणि दुसऱ्या दिवशी पेपर काढायचं गडबड असते, तरी पण सर आमचे आले. जवळजवळ 4 तास ते थांबले कार्यक्रमाला. तेव्हा राणे सर म्हणाले होते मला की पत्रिका काढताना की ते येणार नाही तुम्ही, तुला नाव कशाला घेऊ, तर नाही सर मी येणार. आणि खरोखर झालं 3 ते 3.5 तास ते कार्यक्रमाला बसले आणि खूप चांगला कार्यक्रम झाला. आणि बागवे सरांनी खूप चांगलं माझ्याविषयी सांगितलं, कवितांविषयी सांगितलं आणि अत्यंत म्हणजे लोकांना मार्गदर्शन मिळेल असं त्यांचं भाषण त्यावेळेचं होतं. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आणि तेव्हा सद्गुरू वामदेव पैंचे मी शिष्य आहे, तर त्यांचंही एक प्रतिष्ठ मला जे त्यांनी जीवनचे दाखवली फरक म्हणून, तर तेही माझ्याबरोबर होते कार्यक्रमात. म्हणजे असं सगळा जो कार्यक्रम झाला. आणि सद्गुरूंनी तेव्हा प्रस्तावना पण दिली होती याला, म्हणजे पुस्तकाला पण दिली होती आणि स्वतः व्हिडिओवर पण ते त्यांनी प्रस्तावना दिली होती, ते बोलले होते. असं सगळं झालं. आणि उदयनचीच त्यांना देवाज्ञा झाली, त्या लोकांना मला वाटलं की आपण ते यावं. त्या विजय तेंडुलकर सारखे लेखक त्यांच्यावर पण दिलाय, जगदीश तेगुडकर त्यांच्याबद्दल पण दिलाय, बाळासाहेब ठाकरे यांचं पण नाही. बाळासाहेब ठाकरेंवर एक पुस्तक येईल असं त्यांचं करिअर आहे, पण अगदी 8 पानांमध्ये 2 लेख मी लिहिले होते त्यांच्यावर, असं सगळं ते आहे. आणि वामदेव पैंवर पण मी लेख लिहिला होता. वामदेव पैंनी गेल्यानंतर 1 वर्षाने लिहिला, कारण मी आता म्हणतो की डॉक्टर असेल तो आपल्या मुलाचं ऑपरेशन करू शकत नाही, नातेवाईकाचं ऑपरेशन करू शकत. तसं मला सद्गुरून गेल्यानंतर सद्गुरूंबद्दल लिखाण करणं म्हणजे खूप कठीण होतं. त्यामुळे 1 वर्षानंतर जरा आपण विसरतो किंवा जरा आपल्याला धैर्य येतं की तो आपण लिहू शकतो. मग तेव्हा मी तो लेख पूर्ण केला आणि अतिशय सुंदर असा लेख आहे. ते सगळे लेख सुंदर आहेत. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सोमन हे आपले जे खगोल अभ्यासक आहेत, तर त्यांनी प्रस्तावना दिली. आणि मुळात म्हणजे त्यांना अमेरिकेला जायचं होतं आणि 2 दिवस शिल्लक होते, तर बोलले तू 2 दिवसात ये आणि लगेच माझ्याकडून प्रस्तावना घेऊन जा. आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तू गीतेचं एक वाक्य टाकलंयस का, जे आत्मा गेला शरीरात, आत्मा गेल्यावर आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये जातो आणि ते एक अमरत्व असतं शरीर आत्म्याला. हे जे गीतेचं एक तत्व आहे, तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ते त्यांनी स्वतः लिहिलं. ते बोलले की मी लिहितो आता प्रस्तावनेमध्ये, तू काय लिहिलं नाही तर मग मी आता आजचं पुस्तक तुझं पूर्ण झालं, आता नको काय लिहू, आता मी प्रस्तावनेमध्ये लिहितो. आणि त्यांनी प्रस्तावनेमध्ये ते वाक्य लिहिलं आणि अतिशय सुंदर अशी प्रस्तावना. मी आता सांगू नाही शकत कारण त्याच्यात वेगळे विषय आहेत त्यांचे. आणि त्यानंतर मिलिंद बजाज यांनी तर मी त्यांना सांगितलं की मी पुस्तक काढतोय, आपल्याला लेख आहेत त्याच्यावर, तर ते बोलले चालेल. आणि मग त्यांची प्रस्तावना पण घेतली. तर ते काय बोलले की इतिहासाला पूरक असलेलं एक पुस्तक आहे, कारण या लोकांवर कोणी आता इतिहास लिहिणार नाही. उद्या या कलाकारांवर मोठ्या मोठ्या व्यक्तींवर लिहितो आपण, सावरकर, गांधीजी वगैरे, पण असं कोणी आता लिहित नाही ना कोणावर, कलाकारांबद्दल. आणि मी कलाकारांमध्ये ते बोलले की तू खूप सुंदर लिहिलंस मग, आणि मी तुला प्रोत्साहन देतो. ते बोलले की तुला इतिहास पूरक लिखाण आहे आणि ते खूप सुंदर आहे, असं त्यांनी प्रस्तावनेत सुद्धा मांडलं. आणि अभिवाचनाचं राहिलं ना. त्यानंतर वलयांकित अभिवाचन, या वलयांकित अभिवाचन एक 2018 मध्ये मी केलं. खूप गाजलं ते खूप, कारण काय झालं की आपल्या मयुरी कदम कवी आहेत ठाण्यातल्या, आपल्या निर्मूलच्या भगिनी आहेत त्या, तर त्यांनी माझ्या मागेच लागले त्या की मेमध्ये, मला त्या 2018 मेमध्ये माझ्या मागे की आपण काहीतरी पुस्तक काढू, पुस्तकावर अभिवाचन करू वगैरे. आणि मग बोललो ठीक आहे. मग मला अंदाज नव्हता काय होईल, पण मी बोललो आपण एक काम करू, म्हणजे अभिवाचनामध्ये लेख अभिवाचन आणि कथा आणि कविता अशा तिघांना एकत्र करून करूया, म्हणजे काय होईल आणि ते खूप लोकांना आवडेल. म्हणून मग आम्ही ते, आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर यात म्हणजे आपण जिथे बसलोय आता, जे आत्रे कक्षा हे अभिनय करतात, तिथेच कार्यक्रम झाला होता. पहिला कार्यक्रम आमचा जो जाहीर झाला तिथेच झाला. आणि त्यानंतर लगेच 8 दिवसांनी आम्ही मराठी गंधर्वमध्ये स्वतःहून मी केला होता तो कार्यक्रम. म्हणजे
हॉल वगैरे बुक करून वगैरे तसं सगळा झाला. आणि त्यानंतर असे 10 प्रयोग आम्ही केले. आणि त्यानंतर लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन नंतर आम्ही वर्तकनगरला एक केला होता. लॉकडाऊन संपल्यानंतर. आणि एक याच्या शाळेमध्ये पण होता. असं सगळा तो संपूर्ण झाला. आणि त्याच्यामध्ये अभिवाचन मी करायचो. अभिवाचन म्हणजे इतर करायचे. अभिवाचन मला जमायचं म्हणजे पुस्तक वाचन वगैरे. पण मी कविता वाचन मात्र माझं असायचं. आणि थोडीशी माझी मुलाखत आता ती मुलाखत घेत आहे तशी वलयांकितवर मी मुलाखत माझ्यावर मी मुलाखत नव्हतं द्यायचो. कारण वलयांकित मला महत्वाचं वाटायचं त्यावेळेला. मुलाखत झाली होती जी 24 तास तुमची मुलाखत झाली होती. ती मला वलयांकितचं अभिवाचन करायच्या आधी झाली होती. ती काही ती म्हणजे कसं आहे की कुलकर्णी मॅडम म्हणून आहेत आमच्या मीता कुलकर्णी. त्यांची मुलगी पण अपंग आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुझी मुलाखत आपण म्हणू शकतो. मग मी त्या मॅडम होत्या मेहल मुलंका काहीतरी नाव होतं. आणि मग त्यांनी मला सांगितलं आपण करूया 6 महिन्यानंतर. त्यांनी सांगितल्यानंतर 6 महिन्यानंतर मला मौका मिळाला. आणि मस्त आहे की कारण त्याला पण म्हणजे मेकअप वगैरे करून वगैरे. पण मेकअप मला जास्त करायला लागला म्हणाले ते तुम्हाला ते व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही. आणि मग मस्त एक मुलाखत घेतली. अमोल जोशी म्हणून मराठी ते हे होते निवेदक होते. तर त्यांनी खूप सुंदर अशी मुलाखत घेतली. आणि ती जर तुम्हाला बघायची असेल तर यूट्यूबवर ते अवेलेबल आहे. जिंदगी मिलेगी दुबारा. ते त्याचं काय जिंदगी मिलेगी दुबारा. मेकअप करायची काही गरज नाही रुपेश तुम्हाला. तुम्ही खूपच सुंदर आहात, हँडसम आहात. लहान वयामध्ये तुम्ही खूप काही अचीव केलेलं आहे. गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. ज्यांचा ज्यांचा बेसिक ज्यांची हे असते आध्यात्मिक बैठक असते ती माणसं नक्की पुढे करतात. आपण ज्या भूमीमध्ये बसलो तिथे पण स्वामी समर्थांचं वास्तव्य आहे. तुम्हाला लहानपणापासून तुमच्या आई वडिलांनी खूप चांगले संस्कार घडवले. तुमचे वडील तुमचे काका यांना सगळ्यांना मी ओळखते. जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात मराठी ग्रंथ संग्रहालय सहयोगमध्ये तर कुठे कुठे पुस्तक प्रकाशनं असतात, कविता वाचन, तिथे रुपेश नेहमी येतातच. आणि त्यांचे वडील त्यांचे काका कंटाळत नाही. आता ते शारीरिक दुर्बल आहे पण त्यांची बुद्धिमत्ता खूप प्रखर आहे. तर असे आणि त्यांनी इतरांना कार्यक्रम करायला सामावून घेतलं. म्हणजे मी आहे कविता वाचनसाठी. माझ्या शाळेमध्ये वर्तकनगर शाळेत त्यांनी कार्यक्रम केला. मयुरी कदम आहे माझ्या शाळेतल्या मॅडम एक आहे, प्रतीक्षा बोर्डे यांना घेऊन त्यांनी वलयांकितचं अभिवाचन केलेलं आहे. पण त्यांनी कधीही असा भाऊ केला नाही की मी दिव्यांग आहे, आता मी कसा जाऊ, मी कसा भाग घेऊ. त्यांचे मला अजूनही फोन येतात की आपण एक असे कार्यक्रम करूया वेगवेगळ्या कट्ट्यांवर. म्हटलं जरा थोडंसं लॉकडाऊन संपू दे मग हे होऊ दे. त्यांनी ऑनलाईन पण बरेच कार्यक्रम केले. म्हणजे आध्यात्मिक बैठक असलेले रुपेश पवार, घरातले त्यांचे चांगले संस्कार, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची प्रतिभा, त्याच्यामुळे त्यांनी स्तंभलेखन केलं, लेख लिहिले, कविता लिहिल्या, 13 पुस्तकं प्रकाशित केली. आणि अजून सुद्धा ते वेगवेगळ्या पुस्तकांवर समीक्षा करतात, पुस्तक परीक्षणं लिहितात. आणि ठाणे वैभवमध्ये त्यांचा एक लेख आठवड्याला येतो. कधी ठाणे वार्ता, सामना आणि वेगवेगळ्या पत्रकारांच्या वेगवेगळे लेखक, वेगवेगळे जे ठाण्यामध्ये गुणीजन आहेत त्यांचा सहवास त्यांना मिळालेला आहे. म्हणजे ज्ञान साधना कॉलेजचे कवी अशोक बागवे सर, रमेश हे आपले विनोद पितळे, नंतर संतोष राणे, प्राध्यापक संतोष राणे हे शारदा प्रकाशनचे प्रकाशक आहेत. त्यांच्याशी म्हणजे ठाणे वैभव, मिलिंद बल्लाड यांच्याशी त्यांचे चांगले सहसंबंध आहेत. म्हणजे समाजामध्ये कुठेही न वावरता त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर, आपल्या प्रतिभेच्या बळावर त्यांनी एवढी माणसं जमवली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. रुपेश तुम्हाला बरेच पुरस्कार मिळाले ठाणे महानगरपालिकेचे, वेगवेगळ्या ह्यांचे संस्थांचे. पुरस्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण जेव्हा काही लिखाण करतो कधी आवडतं तेव्हा ते आपल्याला पुरस्कार भेटणं स्वाभाविक आहे. पण ते पुरस्कार म्हणजे सगळंच असं नाही. आपल्या लोकांचं प्रेम मिळालं पाहिजे तर तो कवी म्हणता येईल. कारण असे पुरस्कार आपल्याला खूप मिळतात. मला महापालिकेचा जो पुरस्कार भेटला आहे तो महत्त्वाचा मला वाटतो. कारण आपण जिथे राहतो त्या महापालिकेमध्ये जर आपल्याला पुरस्कार मिळाला तर खूप चांगली गोष्ट असते. त्याच्यामुळे मला तो पुरस्कार जो मिळाला त्याबद्दल खूप समाधान वाटतं. त्यानंतर NGFचा जो पुरस्कार आहे ध्येयपूर्ती पुरस्कार तो अपंगांची संस्था आहे, उत्तर गुरुदेव फाउंडेशन.
तर त्यांनी पहिलाच पुरस्कार मला दिला आणि तो पुरस्कार असा नाही मिळाला की मी माझा अर्ज दिला आणि मग त्यांनी केला वगैरे, असं काय नाही. त्याने मी आपलं वडाळ्यांचे पुस्तक कलाकारांना द्यायला म्हणून गेलो की कलाकार मंडळी जे आहेत तेवढं कलाकारांचं पुस्तक कलाकारांना दिलो आणि एक कलाकार होते रेडीज म्हणून, ते नूतन गुरुवे फाउंडेशनचे जोडून होते. मग ते मी गेल्यानंतर म्हणजे आम्ही गप्पा वगैरे मारलं, चहा वगैरे 2दा पिलो. ते मला बोलले नाही तू माझ्याशी गप्पा मार. त्यांना म्हणजे मी त्यांच्या मेकअप रूममध्येच बसतो आणि मी उठलो आणि त्यांनी लगेच फोन केला नूतन गुरु ताईंना की असा एक व्यक्ती आलेले होते आणि त्यांना तुम्ही नक्की पुरस्कार द्यावा. तुला ठीक आहे. मग माझ्या मित्रांनी फोन केला मला बोलला की अरे तू एक काम कर, तू एक 10 पानांचं काहीतरी लिहून पाठव, म्हणजे त्यांना आपण पुरस्कार देण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. तर मग बोलले ठीक आहे. लगेच म्हणजे मला वडाळ्यांचं पुस्तक तेव्हाच प्रकाशित झालं आणि तोपर्यंत ते मला बोलले की तू सांगू नको, म्हणजे मला हा पुरस्कार मिळाला आहे, मी येते. नूतनताई बोलले मी येते कार्यक्रमाला आणि मीच जाहीर करेन. त्यावेळी मग आम्ही काय बोललोच नाही आणि कार्यक्रमात जाहीर केलं की रुपेशला ध्येयपूर्ती पुरस्कार प्राप्त झालाय. आणि आता सांगायचं झालं तर नूतन गुरुवे फाउंडेशन एक राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे अपंगांसाठी आणि त्यांनी आता केंद्र काढलंय जे कोरोना काळामध्ये ज्या अपंगांचे पालक गेले, एक पालक गेलाय तसा एकल पालक आणि अपंग मुलगा यांना राहण्यासाठी तिथे सोय होणार आहे. 25 आदिवासी मुलं आणि 25 आपले ग्रामीण मुलं अशा लोकांचा तिथे सहभाग असणार आहे. आताच उद्घाटन झालं, मला वाटते या मागच्या महिन्यात झालं. असं सगळं आहे आणि त्यानंतर असे पुरस्कार मला खूपच मिळत गेले आणि पुरस्कार मिळणं म्हणजे काही मोठं असं नसतं की आपण जे काम करतो तर ते कुणीतरी म्हणतं किंवा तो चांगला आहे, कारण त्यांना वाटतं की आपण काहीतरी याचं कौतुक करावं आणि त्यामुळे ते कौतुकाचं एक काय म्हणतात एक कौतुक सोहळे असतात ते. पण आपलं लिखाण थांबलं नाही पाहिजे त्यामुळे. आणि आपण माणूस म्हणून वडाळ्यांची मला काय शिकवलं की माणूस म्हणून माणसाचा विचार केला पाहिजे. कारण या लोकांनी कलाकारांनी कधी माणसाचा विचार केला. माणूस कसा आहे, कारण लक्ष्मण बेर्डेंचं जर तुम्ही पाहिलं तर ते पैसे नसलेल्या कलाकारांना डायरेक्ट तिच्यातून पैसे काढून द्यायचे किंवा काही मदत करायची किंवा असंच सराव असलेला आता त्यांना पण ते किंवा बसणं जमले तर या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि सगळे आणि तुम्हाला माहिती नेहरू फुले जरी विलन कॅरेक्टर होतं तरी त्यांनी सामाजिक प्रबोधनासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे ते होते, परत श्रीराम लागू होते, त्या लोकांनी सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे त्यासाठी. तर मग असे मला प्रोत्साहन मिळालं त्याच्यातून किंवा आपण पण काहीतरी केलं पाहिजे. नुसतं आपण लिखाण करतो आणि आपल्याला लोक हे करतात त्याच्यावर काय हवेत काय म्हणतात आपण एक हवेत उडतो. अशातली गोष्ट कधीच मला कधीच आवडली नाही. मी सगळ्यांना सामावून घेतो, म्हणजे एवढं नाही मला सगळ्यांना सामावून घ्यायचं नाही. कारण काय होतं की एखाद्या माणसाला लिखाण येतं पण कुठे पोचवायचं काय करायचं ते माहीत नसतं. मग ते माझ्याकडे आल्यानंतर आले बाबा तू एखाद्या दिलास का लेख घेऊन बघ. मग मी तुम्हाला लेख त्या संपादकांना कोणाला सांगायचं बाबा यांचा क्या म्हणून ते लगेच घ्यायचे. मग त्याच्या प्रकारचं लिखाण सुरू झालं. आता अस्मिता येते तुम्हाला तर माहिती आहे ती पण एका पेपरमध्ये छोट्या छोट्या लिहायची. मी जरा बोलतो बसून ह्याच्यामध्ये आपल्या अनुभवाला अनुभवाला पण खूप चांगल्या आणि तिथं कसं आहे की आम्ही शारदा प्रकाशनमध्ये एकत्र होतो. त्यामुळे शारदा प्रकाशनची एक उपशाखा आहे त्याच्यामध्ये मी अध्यक्ष होतो आणि ती उपाध्यक्ष. आता म्हणजे तेव्हा राणेकरांनी काहीतरी केला होता कार्यक्रम तर त्यामुळे तिला आम्ही सहकार्य केलं. तर आमच्या मनीषा मॅडम आहेत त्या पण माझ्याबरोबर माझ्या कार्यक्रमात आल्या. त्या बोलल्या की मला पण कार्यक्रमामध्ये यायचं म्हणजे या म्हणजे का बोलतात कधी कधी कुणाला तारखा मिळत नाही, काही वेळेला वेळ नसतो. त्यामुळे त्या लोकांना मी बोलवतो की बाबा तू ये, आता हे व्यक्ती नाही आहे तर तू ये तिथे. असं सगळं करून मी अभिवाचन ते पूर्ण केलं. निष्पापणे आणि निरागसपणे तुम्ही निस्पृहपणे तुम्ही काम केलेलं आहे. शारदा प्रकाशनचे प्राध्यापक हे संतोष राणे त्यांनी माझं पण एक पहिलं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे मी चांगल्यापैकी त्यांना ओळखते. अशा अनेक व्यक्तींची तुम्ही संबंध ठेवले
नंतर तुमचं अभंग नावाचं पुस्तक आहे, काही सुविचारांमध्ये पुस्तक आहे, त्याबद्दल काय बोलणार? माझा अभंग जे अभंग आहे त्याच्या मी काही एक नाणेमध्ये लेख लिहिले होते, म्हणजे त्याचा भावार्थ लिहिला होता. आणि काय झालं, तो लॉकडाऊनचा पिरियड होता. लॉकडाऊनमध्ये पुस्तक प्रकाशित करणं आणि त्याला कॉन्फरन्स मिळणं किंवा आपल्याला पैसे असणं आपल्याकडे नसणं याचा काय गोष्टी होत्या. तर तेव्हा साहित्य प्रतिष्ठान, ही साहित्य प्रतिष्ठान म्हणून एक आपल्या ठाण्यामध्ये आहे. तर ते सामंत म्हणून निलेश असं सामंत म्हणून त्याचं नाव आहे, सुनील सामंत. तर त्यांची आणि माझी ओळख पावसाळी सहली आम्ही काढायचो. माझा भाऊ माऊस काढायचा, तेव्हा त्यांच्यानी माझी ओळख झालेली आणि आम्ही साहित्य संमेलनामध्ये एकत्र होतो. त्यामुळे कसं आहे थोडं 10च्या त्यामुळे त्यांना मी फोन केला की तुम्ही पुस्तक करता काय? तुला हो. मग मी लगेच त्यांच्याकडे ते सगळं दिलं आणि अशा रीतीने माझं अभंग पुस्तक आलं अभंगाचं. त्या अभंगाचं पुस्तक असं आहे की लोकप्रिय अभंगाचा सुद्धा कानडा राजा पंढरीचा या जो अभंग आहे, या अभंगाचं मी रसग्रहण केलं थोडक्यात. असे सगळे जे 20 मला वाटते त्याच्यामध्ये अभंग आहेत. अशा 20 अभंगांचं मी त्याच्यामध्ये केलं आहे. आणि त्याला आपल्या पुण्याचे जे सातपुते आहेत आपले आप्पा, त्यांनी त्याला प्रस्तावना दिली आणि खूप चांगलं प्रस्तावना देऊन त्यांनी आशीर्वाद दिले. कारण ते पण भावकवी म्हणून त्यांना ओळखलं जातं. कालिदास प्रतिष्ठानचे आमचे ते संस्थापकीय अध्यक्ष पुण्याचे, तर त्यांनी खूप मोठे केलं. त्यानंतर मी कथांचं पुस्तक त्यावेळेला काढलं आहे. कथांचं पुस्तक काढलं याच्यामध्ये काय कारण असं माझं की एक लघुकथा पण लिहावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी चित्रपट लिखाण पण सुरू केलं होतं 18मध्ये. पण लॉकडाऊनमध्ये म्हणजे दोन्ही प्रोजेक्ट संपूर्णपणे लॉस झाले आणि ते दिनदर्शिकाने ते बंदच केलं पूर्ण आणि आता कदाचित चालू करणार आहे. पण मी बोललो आता मला कथा सुचतात तर आपण लिहूया, नाही परत एक कथा सुचणार नाही एखाद्या. म्हणून मी त्या कथा पेपरमध्ये लिहिल्या ठाण्यामध्ये आणि त्याचं एक पुस्तक 10 कथांचं पुस्तक मी काढलं. आणि त्यानंतर इतिहास विषयक पण एक संग्रह मी दिलेला आहे. आणि हे सगळे संग्रह आहेत 5 संग्रह, ते फ्रीमध्ये लोकांना वाचायला. कारण ते लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांना असंच एक फ्रीमध्ये द्यावं असं सावंतांना वाटलं आणि मग त्यांनी ते केलं. आणि आता जरी तुम्ही फक्त नाव जरी टाकलं की साहित्य की लगेच त्यांचं वेबसाईट समोर येतं. तुम्ही आता गुगलवर जाऊन ते करा, लगेच भेटेल. ही साहित्य. रुपेश, तुम्ही साहित्यिक आहात, लेखक आहात, स्तंभ लेखक आहात, कवी, चित्रपट गीतं तुम्ही लिहिलेली आहेत. पण तुम्ही जेव्हा पेपरमध्ये लिहिता, कधी कधी तुमचा लेख छापून आला की तुम्ही मला पाठवता ठाणे वैभवमधला, मी वाचते आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया पण लिहून तुम्हाला पाठवते. कधी FB-वर तुमचा लेख असतो. तर तुम्ही असे साहित्यिक असून, लेखक असून, तुम्ही लेखकांवर वगैरे लिहिलेलं नाही. तुम्ही आता अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर तुम्ही लिहिले. तर तुम्हाला चित्रपट क्षेत्रातल्या लोकांबद्दल जास्त आकर्षण आहे का? आकर्षण आहेच. मी चित्रपट जास्त बघायचो कारण चित्रपटामधून. आणि माझे जर पाहायला गेलं तर माझं जे कुटुंब आहे म्हणजे माझे चुलते जे होते किंवा माझे वडील हे नाटकाचे, हौशी नाटकाचे कलावंत होते. माझे म्हणजे काका आहेत ना, ते पण डायरेक्टर म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पंचकृषी होते, वाईमध्ये आमचं गाव आहे. आणि त्यामुळे काय झालं, ते कलेची आवड, त्यावेळेस चित्रपटाची आवड, नाटकाची आवड निर्माण झाली. आणि तुम्ही म्हणता की मी कलाकारांवर म्हणजे लेखकांवर विजय तेंडुलकरचा लेखक कुणालाच माहीत नव्हता की काय कसं काय त्यांनी लेखकांकडे वादग्रस्त होते. त्या वादग्रस्त माणसावर सुद्धा मी लिहू शकतो एवढं मी दाखवलं. आणि जगदीश केबुलकर तर तुम्हाला माहिती आहे, ते तर गज माडवीच्या नंतर कलाचित्र साहित्यचित्र देव म्हणून आपण त्यांना म्हणतो. हे गीतकार आणि त्याने अप्रतिमाची गाणी दिले, गावरान गाणी दिले, सगळी गाणी दिले, भरपूर गाणी लावणी दिल्या त्यांनी, अभंग गीतं दिले, खूप त्यांनी केलं. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक मला कुतूहल होतं. ते त्यानंतर तुम्हाला माहिती आहे भागवतीचा चंद्र कविता नारायण सुर्वे यांच्यावर सुद्धा मी दिलं. कारण नारायण सुर्वे यांचं जे आयुष्य आहे की कचऱ्यात पडलेला मुलगा त्याला उचललं आणि काहीतरी त्याच्या वडिलांचं नाव मला आठवत नाही, तर त्या वडिलांनी त्याला तिकडे घरी घेऊन गेला आणि मग हा माणूस कष्टकरी समाजासाठी खूप मोठं काम केलं. त्यानंतर
विठ्ठल मुंडकांबद्दल तर अगदी तुम्हाला माहिती आहे ते तर दलित कुटुंबातले होते, त्यामुळे त्यांना काय काय भोगावं लागलं हे त्यांच्या एका मुलाखतीमध्ये मी पाहिलं होतं. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल एक खूप कुतूहल होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या जे चुलते होते म्हणजे काका, त्यांचे तर ते थोडेसे दिसायचे. म्हणजे मला वाटायचं की आपण त्याच्यात ते शाहीर होते माझे चुलते पण. म्हणून बोललो आपण एक काम करू, त्यांच्यावर लिहू आपण. हे आत्मचरित्र मला माहीत नव्हतं त्या काळामध्ये, पण मी त्या आधी त्यांचा एक ते वाचलं होतं. आणि मग ठीक आहे बोललो, मुलाखत आपण आता पाहिली आणि ते गेले. आणि गेले म्हणला ते पण एक मनाला लागण्यासारखं गेले. काय झालं की त्यांनी स्टेजवर गेले आणि त्यांनी मला ते वाढताईंना म्हणजे निशिगंधा वाढताईंना सांगितलं की या स्टेजवर मला मरण आलं तर बरं होईल, कारण बुद्ध देवता समोर आहे आणि बुद्ध देवतेला मी अभिवादन करेन. आणि मला असं वाटतं की आता एक मस्करीमध्ये ते बोलले होते, मस्करी असं त्यांनी. आणि मग आणि वरती गेल्यानंतर ते अचानक झालं आणि आणि काहीतरी झालं आणि त्यानंतर आपल्याला कळलं की ते गेले. एवढं म्हणजे किती माणसाचं प्रेम असतं देवावर, भक्ती त्यांची किती होती हे याच्यातून दिसतं. ते पाहिल्यानंतर मला तर वाटलं की आता त्यांच्याबद्दल आता लेख लिहावा. आणि आज त्यांचा मुलगा जो आहे ना नंदेशुभम, तोही मला ओळखतो. आणि तो का ओळखतो मला की मला फक्त एवढं सांगतो की तुम्ही म्हणजे बाबांवर लेख लिहिला होता ना, तेच ना बोलो हो. आणि आता वलयांकित लेखक म्हणून, वलयांकित लेखक ना तुम्ही असं म्हणून ते ओळखतं. अजूनही मला रुपेश म्हणून ते कधीच बोलत नाही. अजून पहिलं माझ्या बाबांवर तुम्ही लेख लिहिला होता ना असं विचारलं. म्हणजे एवढं त्यांना ते भावलं त्यावेळेला. रुपेश, तुम्ही इथे आलात ना आपल्या कट्ट्यावर, इथे बरेच इथे गुणीजन बसलेले आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिविशेष वेगळं आहे. इथेच वलयांकित हे बसले सगळे वलयांकित आहेत. त्यांच्या पण तुम्ही लिहू शकता. आपल्या इथे खूप कट्टे चालतात. नंतर मी सांगणार आहे किरण सर काय काय घेतात ते. तुमचं म्हणजे व्यक्तिमत्व सगळं दिव्यांगातलं अंतरंग हे तुमचं आपण आता गप्पा मारत आहोत. तर तुमच्या दिव्यांगावर तुम्ही मात केली. तुम्ही तुमची लेखन प्रतिभा तुम्ही चालू ठेवली. तुम्ही बुद्धीचा वापर करून तुम्ही ॲडव्होकेटपर्यंत शिकला. तुम्ही ॲडव्होकेटपर्यंत तुम्ही शिकलात, पण तुम्ही वकिली केली का? नाही, मी वकिली केली नाही. कारण काय झालं की मला जाणं येणं शक्य नाही वर खाली चढणं किंवा असं. पत्रकारिता माझ्यासाठी जी आहे ना, पत्रकारिता पहिल्यापासून मी करतो, तर ते मला करायला आवडतं. ते कुठे मला त्रासच नाही जायला यायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या डोळ्यांना पण प्रॉब्लेम नाही, त्यामुळे मला जास्त वाचन करायला वगैरे जमत नाही, कमीच करतो. तर मला कुणाच्या खाली असिस्टंट म्हणून सुद्धा वकिलांमध्ये कसं असिस्टंट म्हणून पहिलं व्हायला लागतं, त्यानंतर तुम्हाला हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस करता. पण तसं माझं नाही आहे. त्यामुळे बोललं आता आपण पत्रकारिता, आणि पत्रकारितेमध्ये सुद्धा लॉ हे करिअर असतं. कारण जेव्हा एखादी घटना घडते किंवा एखादी कायदेशीर काहीची घटना घडते, एखादा मर्डर किंवा एखादी काहीतरी घटना घडते, त्यावेळेला म्हणजे लॉचं हे लागतं, अभ्यास लागतो म्हणजे कुठल्याही पत्रकाराला. आणि पत्रकारांनी लॉ केलं पाहिजे हे पण मी म्हणतो. कारण काय की कायदेविषयक माहिती पाहिजे. आपण जे काय लिहितो त्याच्याने चुकीचं लिहिलं नाही गेलं पाहिजे. जे काही म्हणजे समाजाला दुखावण्यासारखं एखादं आपण लिहित असेल तर ते कुठेतरी कायद्याने आपल्याला कळतं की बाबा हे लिहिलं तर प्रॉब्लेम होणे शक्य नाही, हे कलम लागू शकतो. त्यामुळे मी लिखाण करताना सुद्धा विचार करतो किंवा पण तरी पण माझी जे चाबूक आहे म्हणजे माझ्या पेनाचा जो चाबूक आहे तो मी तयार ठेवतो. कारण मला काय माहिती, कारण लोकांचं चुकीच्या गोष्टी आवडत नाही. म्हणजे चुकीच्या गोष्टींवर मी ताचेरे ओढतो माझ्या, पण त्या सौम्य शब्दातून अगदी आपण म्हणतो आईच्या मायेने आपण कसं लिहितो किंवा कसं आपण एखाद्याला समजून सांगतो, तसं मला ते सांगायचं वाटतं. कारण आपण सगळे माऊली भक्त आहोत असं बघायला गेलं तर. ज्ञानेश्वर आपले आद्य क्रांतिकारक आहेत त्या बाबतीत. रुपेश, तुमच्या सगळ्या ह्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तुमचं दिव्यांगत्व, अपंगत्व, तुमचं शिक्षण, तुमची कारकीर्द, तुमचं स्तंभलेखन, तुमच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये मुशागिरी, हे सगळं जे तुम्ही करताय ना, ते मला वाटतं तुमची आध्यात्मिक बैठक आहे. म्हणून तुमचे जे सद्गुरू आहेत, सद्गुरू वामनराव पै आणि आता प्रल्हाद दादा पै, तर ह्यांचं मार्गदर्शन किंवा ह्यांचा सत्संग तुम्हाला लाभला, त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम झाला असं वाटतं का तुम्हाला? चांगलाच परिणाम झाला तो. कारण आम्ही कीर्तननगरमध्ये राहतो, पण आमची एक
टेकनाक्याचे एक आमची हे होती केंद्र होतं, तिथून मी सुरुवात केली. माझे परत काका म्हणून एक सतीश आहेत आमच्या त्यांनी खरं म्हणजे आम्हाला बोट पकडून जीवनच्यामध्ये नेलं आणि मग त्यांनी पहिल्यांदा आम्ही कार्यक्रम केला 2004 मध्ये मला वाटते. म्हणजे त्याच्या आधी पण होती जीवनच्या, पण जेव्हा मी गेलो होतो तेव्हा जो कार्यक्रम झाला होता तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये मला त्यांनी सांगितलं परवाकांनी की तू लेख लिही सद्गुरूंवर. आपण सद्गुरूंवर मी लेख लिहित गेलो आणि जवळजवळ मी त्यावेळेला 11 लेख लिहिले होते. वेगळ्या ठाण्यामध्ये वेगळे कार्यक्रम झाले होते जीवनच्या मिशनसाठी आणि तिथे मी युवा केंद्र वगैरे आम्ही चालू केलं होतं. बऱ्याच गोष्टी चालू केल्या होत्या, पण काही लॉकडाऊन वगैरे सगळ्या गोष्टी जरा बंद झाल्या. पण आताही जीवनाचं मिशन चालू आहे आणि मी पण सक्रिय आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा जीवनाच्या मिशनला माझी गरज लागते किंवा ते जेव्हा मला ऑर्डर देतात आमच्याकडे काय सद्गुरू जेव्हा विनंती करतात तेव्हा आपण लगेच तत्पर व्हायला लागतात, कारण आपल्याला ते बरेच. मागे एकदा जीवनोदय मिशनच्या संदर्भात दैनिक जनरेशनचे संपादक कैलास महापरी यांनी मला फोन केला होता. ते मला म्हणाले मी सद्गुरूंना पुरस्कार दिला होता आणि आता सद्गुरू नाही येतं त्यांच्या मुलाला पण पुरस्कार मला द्यायचा आहे. ते बोललं चालेल. मी आमच्या ट्रस्टींना फोन केला आणि ट्रस्टींना सांगितलं की असं आहे आणि मग त्या गोष्टी मी काय केल्या, त्यांना घेऊन गेलो आणि आपल्याला म्हणजे आम्ही दिवाळी अंकाला एक लेख लिहिला होता तेव्हा त्यांच्या जनरेशनच्या, तेव्हा तो दाखवला आणि त्याला बोलले की हे रुपेश लिहिलं आहे. अरे रुपेश लिहिलं आहे काय, मग काय बघायचीच गरज नाही असं बोलले. आणि वावला पॉईंटबद्दल तर सांगायचं झालं की त्याच्याबद्दल लेख लिहिला आहे त्याचं आहे. पण मी अंतरंगाच्या वेळेला त्यांच्याकडे गेलो होतो, ते आजारी होते. त्यांना म्हणजे त्यांच्या म्हणजे हातापायाला सुद्धा हात लावायला नव्हता, डॉक्टरांनी सांगितलेलं. पण तरी पण त्यांनी मला पुढची दिली विषयवाद माझ्या बाजूला आणि मग माझी एक कविता समजून घेतली आणि मग मला एक प्रस्तावना दिली की सगळी प्रस्तावना मस्त आहे माझी दिलेली. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा गेलो होतो ते पुस्तक घेऊन तेव्हा त्याचं काय झालं की जवळजवळ 1 तास माझ्याशी बोलले इतिहास विषयावर. म्हणजे एवढं त्यांचं माझ्याबद्दलचं प्रेम होतं आणि मला पण वाटलं नव्हतं की सद्गुरू एवढं बोलतील माझ्याबरोबर. तो एक शेवटचा आशीर्वाद म्हणतो आपण, तो मला भेटला सद्गुरूचा. आणि आता प्रल्हाद दादा पण एरवी मला मी कधी गेलो कधी काय फोन वगैरे केला तर ते ओळखतात मला सगळं. म्हणजे आपण कुठे आध्यात्मिक काहीतरी चांगलं काम केलं म्हणून तर आपल्याला हे करतात लोक. त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांचं जे तत्व आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्याच्यामुळे तुमचं हे व्यक्तिमत्व चांगलं घडलं. देव कोपता गुरु बोल, देव कोपता गुरु तारी, गुरु कोपता कोण तारी. म्हणून सद्गुरूंचा आध्यात्मिक बैठक पाहिजे, सद्गुरूंचं नाम संकीर्तन, सद्गुरूंचं भजन कीर्तन प्रार्थना याची आध्यात्मिक ह्या 21व्या शतकामध्ये आपल्याला गरज आहे. आणि हे तर त्याचं हे स्थान आहे, इथे बसणं चालते गुरुवारी असं. तुम्हाला आता तुमची ही नौपाडा वाचक कट्ट्यावर तुमची ही मुलाखत इथे लावली किरण नागटे सरांनी, तर तुम्ही किरण नागटे सरांना कधीपासून ओळखता? किरण सरांना मला वाटतं मी 2013-14 पासून ओळखतो आणि त्यांना जनादेश पुरस्कार जेव्हा मिळाला होता त्या पुरस्कारासाठी मी गेलो होतो, कारण राणे सरांना पण त्याच वेळेला संत राणेंना पण पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांना पिंपरीला जो चित्रपट आहे तो मी पाहिला आहे आणि त्यांची जडणघडण जी मी बघितली ना, आमचे सगळे जे मुलं होती सगळे आजूबाजू माझे मित्र होते त्यातले काही जण अभिनय कट्ट्यावर होते. म्हणजे आलेले कधी त्यांचं काहीतरी नाटक वगैरे झालेलं तर ते सारखं किरण सर वगैरे मला नावाने मी ओळखून होतो. पण जेव्हा आपले पाचेकर मॅडमची मुलाखत झाली तेव्हा मला किरण सर खऱ्या अर्थाने भेटले, माझी बोलले. तोपर्यंत माझी त्यांची असे काही भेट नव्हती झाली की बोलण्याची वगैरे असं. पण त्यांच्याबद्दल तर खूप चांगलं माहिती आणि त्यांनी जे लॉकडाऊनमध्ये जे काम केलं होतं म्हणजे भाजी लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा हे सगळे जे लोक त्यांचे जे आहेत म्हणजे सभासद आहेत तर त्या लोकांनी अक्षरशः म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता बहुतेक सगळ्या गोष्टी त्यावेळेला केल्या होत्या. आरोग्य घरी जायचंच नाही. इथे जे आपले ज्येष्ठ नागरिक मंडळी आहेत ना त्यांचं मनस्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून संगीत कट्टा चालू केला. आणि जे कोविडग्रस्त आहेत
त्यांच्याकडे तर त्यांना म्हणजे हे बेड मिळवून देणं, त्यांना त्यांच्या घरी किराणा सामान देणं. तिथे शुभांगीताई बसलेले आहेत, त्यांच्या घरी सुद्धा त्यांनी स्वतः जाऊन त्यांना किराणा भाजीपाला त्यांनी पुरवलेली. कशाची पर्वा केली नाही की आपल्याला बाधा होईल किंवा आपण कसे जाणार, आपली लहान लहान मुलं आहेत, आपला संसार आहे, कसा तर विचार आहे. असा कोविड योद्धा आहे, त्यांना आतापर्यंत खूप त्याच्यावर पुरस्कार, म्हणजे तो समाजसेवकच आहे, जगासाठी ते समाजासाठीच जगतात असे हे किरण नागती आहे. तुम्हाला कुठून शोधून काढलं बघा त्यांनी आणि तुमची मुलाखत ठेवली. बरं, शुभांगीताईची ओळख होती कारण शुभांगीताई ठीक आहे, त्यांच्या घरी जाऊन त्यांनी कोविडच्या काळामध्ये सगळं साहित्य पुरवलेलं आहे, पण तुम्हाला त्यांनी शोधून काढलं. इथे दिव्यांग कट्टा पण चालतो आपल्या ह्या अभिनय. आता कसा आज नौपाडा वाचक कट्टा आहे तसा इथे दिव्यांग कट्टा पण चालतो. मला त्यासाठी दिव्यांग कट्ट्यासाठी पण त्यांना भेटायचं होतं. हे सगळ्याच गोष्टी होत्या कारण मी म्हणजे त्याच्या संस्थेमध्ये मी काम करतो, दुर्ग फाउंडेशन. त्यांना पण काही मदत लागली तर आपल्याला काही ठाण्यामध्ये जर कार्यक्रम करायचे असतील दिव्यांगांना घेऊन तर आपल्याला कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. त्यामुळे मला पहिले किरण सर आठवले की किरण सरांनी कार्यक्रम घेतला होता मागे. मला ते 1 वर्षापूर्वी मिलिंद बर्गाडांनी एकत्र येऊन त्यांनी कार्यक्रम घेतला होता अपंग मुलांचा. तो सगळा तो मी पाहिलं होतं त्यांचं. तर त्यामुळे मला असं वाटलं की त्यांना भेटावं आणि आणायचे तरी योग आला मुलाखतीच्या वेळेला. यांच्या आपल्या पाचेवर्ण मॅडमच्या मुलाखतीच्या वेळेला तो योग आला, त्यामुळे खूप चांगलं झालं. आणि दुसरा योग कसा आहे माहिती का, मी 1 महिन्यापूर्वी आम्ही जो कार्यक्रम केला याला म्हणजे दुर्ग फाउंडेशनचा आरणाळ्याला, त्यांच्या खाली जे सेंटरच्या खाली आहे ना स्वामींचाच मठ आहे आणि इथे पण स्वामीच आहे. त्यामुळे कदाचित स्वामींचा आशीर्वाद असेल मला आणि त्यामुळे मला इथपर्यंत येण्याची संधी किरण सरांनी दिली असावी असं मला नक्की वाटतं. इथे जे मान्यवर बसलेले आहेत हे सगळे गुणीजन मान्यवर, हे सगळे ठाणे भूषण आहेत, ते लोक गौरव करण्यासारखे सगळे बसलेले आहेत. त्यांना माहीतच आहे आपल्या ह्या संस्थेचं, ही जी संस्था आहे किरण नागती सरांनी ही सगळी पुढे नेली. त्याच्या आधी इथे काही विशेष नव्हतं, एकच कट्टा होतो इथे. आता इथे अभिनय कट्टा चालतो, इथे संगीत कट्टा चालतो, इथे गुरुवारी उपासना असते, दिव्यांग कट्टा चालतो आणि ह्या सगळ्यांसाठी हे सगळं विनामूल्य आहे. आज तुमची मुलाखत आम्ही इथे मंगळवारी वाचन कट्टा घेतो, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कट्टे चालतात, तिथे फी आहे, पैसे घेतात, एक गाणं गायला 50 रुपये घेतात. इथे तसं नाही. इथे किरण नागती सर हे जे आहेत हे संपूर्ण नौपाडा विभागाचे विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे. आणि तुमच्या कशा ओळखी आहेत तसं त्यांच्या खूप ओळखी आहेत, पण ते अशा सर्वसामान्य लोकांना, तळागाळातल्या लोकांना ते मदत करतात.